एक नेता ज्याचं नाव घेतलं की महाराष्ट्राचं राजकारण डोळ्यासमोर उभं राहतं. एक व्यक्तिमत्व ज्याने 5 दशकांहून अधिक काळ सत्ता, संघर्ष आणि रणनीती यांचा खेळ जवळून पाहिला. हे नाव आहे शरद पवार. बारामतीच्या साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेला हा मुलगा लहानपणापासूनच नेतृत्व गुणांनी वेगळा होता. कॉलेजच्या काळातच विद्यार्थी राजकारणातून त्यांचा प्रवास सुरू झाला आणि पुढे ते महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात प्रभावी चेहरा बनले. वयाच्या अवघ्या 48 नाही तर फक्त 38 वर्षांचे असताना ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. इतक्या कमी वयात राज्याचं नेतृत्व करणं हीच त्यांच्या राजकीय ताकदीची पहिली झलक होती. राजकारणात अनेक चढउतार आले, सरकारं पडली, नवीन आघाड्या तयार झाल्या, पक्ष फुटले, पण शरद पवार मात्र प्रत्येक वेळी उभे राहिले. दुष्काळ असो, पूरस्थिती असो किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असोत, त्यांनी प्रशासनाला दिशा दिली. राष्ट्रीय पातळीवर त्यांनी संरक्षण मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर कृषी मंत्री म्हणून दीर्घकाळ काम करत भारतीय कृषी क्षेत्रात अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. त्यांच्या शांत चेहऱ्यामागे असते ती तीक्ष्ण राजकीय बुद्धिमत्ता. म्हणूनच त्यांना अनेकदा राजकारणातील चाणक्य म्हटलं जातं. त्यांच्यावर टीका झाली, वाद निर्माण झाले, राजकीय संकटं उभी राहिली, पण त्यांनी संयम कधीच सोडला नाही. राजकारणात टिकायचं असेल तर फक्त ताकद पुरेशी नसते, तर वेळ, परिस्थिती आणि लोकांच्या मनाचा अभ्यासही हवा, हे त्यांनी सिद्ध केलं. शरद पवार म्हणजे फक्त एक नेता नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक अध्याय. अनुभव, रणनीती आणि नेतृत्व यांचं जिवंत उदाहरण. जर तुम्हाला ही बायोग्राफी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. जय महाराष्ट्र.